नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू साई ब्लॉग्स. आणि आपण युट्यूबवर खूप भरभरून प्रेम देत आहे. हा आमचा तिसरा व्हिडिओ आहे. पण मग आम्ही अजून थोडं प्रॉपरली ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करतोय. भावांनो, अशा प्रकारे आज हे उज्ज्वलचा बर्थडे तर होणार आहे दाबामध्ये एकदम. तर हे बघा, आपण आलेला आहे सगळ्यात मोठा केक. एवढ्या पुढे 35 रुपयाचा. बघा केक 35 रुपयाचा केक बघू शकता. आता ह्यो आम्ही कापणार आहे दाबामध्ये. कारण त्याला सगळे अंडे मारायचे त्याच्यामुळे केक काय बघा, मोठा उपयोग नाही. बघा, हा स्टॉक माझ्याकडे आहे. प्रत्येकाने स्टॉक वाटून घेतला. श्रेयस जेवढे एकट्याने सगळी पार्टी स्पॉन्सर केलेली. अर्थसंकल्पात केकचं बजेट थोडं कमी होतं. हा, त्यामुळे 35 रुपयाचा आणलाय. पण बर्थडेची हालत बघू, त्याचे डोळे भरून येऊ राहिले. त्यामुळे मला पण मारवण्यास त्याला मारण्यास मला एकदम अजून वाईट वाटतंय. पण काय आहे, आमच्या बर्थडे शिवाय आमची मारली म्हणजे आम्ही तर तुमची तर मारणारच आहे. आणि सीएसके चा राग जर इकडे काढला तर विसरू नका, 15 ऑगस्टला बर्थडे. हा, कार्य सम्राट, गरीबाचा काही वरी, गरीबाची कबीर सिंग. मित्रांनो, हा बर्थडे बॉय आणि हा त्याचा केक आहे. Any reaction? How the big cake is? The cake Too is big. Too big. So guys, be ready to celebrate the birthday and call the another boys. अरे बाप. हे बघा 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 कशी मारणार. अरे पडला बाई बर्थडे बॉय. बर्थडे बॉय प्रद्युमन, कसं वाटलं तुला? कडक अजून स्टॉक भरायला जायचं आम्हाला. त्यामुळे आम्ही थांबलेलो. बाई काय? आता गॅस आता थोडं उद्या आपण तिकडे जाऊ. फक्त उरले 3 अंडे. आमच्याकडे एकच होतं, शेवटपर्यंत एकच राहील. 3 अंडे शेवटचे आणि त्याची गाणं मारायचे तुझ्याकडे आहे काय? आहे. 2 3 एक बाकीचे 2. So guys, we are खरं डोळ्यात गेलो राव. कोणता केक? अरे खरं ते 35 वाला केक कुठे गेला? आतापर्यंत सगळ्यांचे बर्थडे झालेले आहेत अंड्याने. आता हा उज्ज्वलचा होता. आता त्याच्यात फक्त लास्ट संकेत भावा राहिलेला आहे, कारण की त्यांनी इतका माच केलेला आहे ना, खूप अति माच केलेला आहे संकेत भावांनी. त्यामुळे त्याची तर पद्धतशीर लावणार आहे आम्ही. सुरुवात माझ्यापासून केली, शेवट याचा झाला, परत आता उज्ज्वलवर आला. हा, कारण की उज्ज्वलने काय केलं, माझ्या वेळेस परत घेऊन आला. त्यामुळे आता त्याच्या वेळेस नियोजन केलंय, पण आता नाही होणार. आता फक्त संकेत भावर माझ्या वेळेस साईनी केलं. त्याला तरी बोललो होतं की हेल्मेट घालून ये. विषय असा नाहीये की आमच्याकडे स्टॉक नाही किंवा काही नाही. सगळ्यांच्या हातात ॲमोज आहे. हे बघू शकता, एक ॲमोज, हे सगळं ॲमोज आहे. पण ते आम्हाला स्किप करावं लागतं, काही कारण असतो. तरी आपल्याला पुढचा सीन पाहायला नाही भेटणार. जपून ठेवलं होतं मी. एक अंड फोडला आता, पण खूप वाईट झालं. डॅमेज खूप मोठं झालेलं या ठिकाणी. हे अंड खराब आहे, त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. काही पोरं खरंच लोडेड आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अजून खूप मोठे. या साईची तळेने नाही का, आता नाही का याच्या शर्टात नाही का अंडा फोडलाय. त्याच्या डोळ्याला लागलाय तरी पण याने अंडा फोडलाय बघा. करता इकडे हे बघा, अंडा आता साईची तळेने मध्ये टाकलाय त्याच्या शर्टात. याचे अंडे फुटल्यामुळे ह्यो दुसऱ्याचे अंडे मागतोय. ते काय भाई ये तो बर्थडे बॉय भी नहीं था. संकेत भाऊ इथं भाई त्या बर्थडे बॉयला इतकं लागलंय डोळ्याला, तरी पण हे काय ऐकत नाही. तो उठला तरी पोरं भिडले त्याच्यावर. काय म्हणावं आता या पोरांना. पण बिचारात स्टॅमिना बघा भाई. भाई तुझा उद्या पेपर आहे. पेपरला जाणार आहे का नाही? सुदर्शन कुठे गेलाय रे? सुदर्शन घरी गेला तर फाटला जाऊन. याचेच हॅलो. सुदर्शनची आठवण येत नाही का? कोणाची? सुदर्शन. त्याच्या माणसांविषयी न बोललेलंच बरं, कारण मला असं वाटतं
बघा तो प्रँक केक होता, खरा केक इथं आहे. बाई तू हा केक का बरं लपून ठेवला? मला फ्रँक करायचा होता, केक व्हायला जातो ना मग त्यामुळे. मी पण आहे हो. असं आडवी लावणार त्याची तर खूप अजून केक वगैरे कटिंग बाकी आहे. आम्ही 15 ऑगस्टला पण भारत स्वतंत्र झाला. लय मोठा. 15 ऑगस्टला या भाईचा बर्थडे असं वाटतं मला. संकेतजी पवार. काय म्हणते भाई तुला? देसूर गावची आन बान शान संकेतजी पवार तर बेसिकली हा केक आहे. पूजा. उजय होय हो, उद्या त्याचं नाव काय बट उज्ज्वल नाव आहे, उजा केलंय कारण की तो उजळलेला आहे ना. तर आता केक कटिंग करणार आहे आपण. बाय द वे वास खूप येतोय. वास खूपच सुगंधित येतोय. भाई गाईज सगळं कार्यक्रम आज करणार होता बरं का, पण झालं सगळं याच्या सोबतच. लागा ना पुढच्या लाले भारी लागेल. ओ लागला लग गया निशाणा एकदम करेक्ट. ए भाई अरे गँगवर भाई ह्यो काही जाय का नाही, ह्यो खडी गुडी काही वर लागला. अरे वा धरलं याला धरलं. पाण्यात बुडवा पाण्यात. अरे बा ओ ये सीन ये ओरिजिनल. चौथा बी आला हाईट झाला. माय बाय द वे गाईज बर्थडे ज्याचा तो घरी गेलेला आहे आणि चौघांचंच काहीतरी चालू आहे. बर्थडे करू नका परत साजरा, फक्त मला एवढंच बोलायचं. मालक मागच्या बर्थडेला ऍबसेंट होते. मग कुठे गेले काय माहित? कुठं होते मालक या birthday ला? या birthday- मागच्या birthday ला ठीक आहे. या birthday ला कुठं होते? जेवण करायला गेलो होतो मी. तुमच्या बर्थडेला परत इथून पुढे कधीच येणार नाही बाबा. Birthday check करीत नाही. बाय द वे मालकाने हात जोडले. मालक तुम्ही काय बोलत नाही. काय यावं, मला काहीच बोलायचं नाही. साई चित्रेला कोणाला घ्यायचं कोणाला? साई चित्रेला घ्या एकदा. ओय, आई झोपली बोलायचं. ते पाणी पण पिते बिचारे. ते पाणी पाणी पिण्याच्या जागेवर स्वतःच तोंड बुडवलंय. याच्यावर मोठी गोष्ट काय होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या. आणि हे बघून मला खरंच सुदर्शन पवारची आज आठवण येते. टाइम झालाय 12 वाजून 12 मिनिटं. हे खूप अगोदर झाले, कारण 3 वाजताचा टाइम असतो सुदर्शनचा. पण 12 वाजून 12 मिनिटं झालेत तरी पण हे बघा दोरग. हे बघा हे आपण यांना विचारू की यांना कसं वाटलंय. गाईज आज उज्ज्वलचा बर्थडे होता. उज्ज्वलला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. आणि उज्ज्वल तुझा वाढदिवस खूप एकदम सुंदर असा छान झालाय. पोरांनी खूप एकदम घाण प्रकारे जी मारल्या गेलेली तुझी एकदम खतरनाक मारल्या गेली. फक्त आता साई चितळे राहिला होता. साई चितळे शेवटी पळून गेला बस. आणि बर्थडे बॉय होता तर बर्थडे बॉय पळून गेला लवकर. आणि कार्यक्रम हा दुसऱ्यांचाच झालेला आहे. तसं तुम्ही बघितलं असेल, तुम्ही बघू शकता, आता व्लॉग येईल बघून घ्या तुम्ही. खूप खतरनाक अशी मारल्या गेलीये. चालेल भेटूयात आपण उद्या.